जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी एक यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड केला होता. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपण यूट्यूबवरून कशा प्रकारे पैसे कमवू शकतो, आणि त्याच व्हिडिओला बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट आहेत की इंस्टाग्रामवरून देखील आपण पैसे कमवू शकतो का, आणि जर कमवू शकत असेल तर कशा प्रकारे कमवू शकतो. आणि हेच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की आपण इंस्टाग्रामचा वापर करून कशा प्रकारे पैसे कमवू शकतो आणि कोणत्या मार्गाने पैसे कमवू शकतो. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त आहे. या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे अर्निंगच्या टिप्स आणि यूट्यूब टिप्स देत असतो. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, जसं यूट्यूबवरती क्रायटेरिया असतो की 1000 सबस्क्रायबर 4000 तास वॉच टाइम कंप्लीट झाल्यानंतर आपण यूट्यूबवरती चॅनलला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकतो, आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओजवरती चॅनल जेव्हा मॉनिटाईज होईल तेव्हा आपल्या व्हिडिओजवरती ॲडव्हर्टाइजमेंट दिसायला चालू होतात, आणि त्या ॲड्सचेच आपल्याला डॉलर्स बनतात. आणि जेव्हा आपल्या अकाउंटमध्ये $100 होतात तेव्हा ते आपल्या बँक अकाउंटमध्ये येतात. म्हणजेच काहीतरी यूट्यूबवरती ॲड्सवरून देखील रेव्हेन्यू आपण जनरेट करू शकतो. पण मित्रांनो, इंस्टाग्रामच्या बाबतीत जर बघायला गेलं तर असं कुठलाही क्रायटेरिया नाही, आणि असं कुठलंही इंस्टाग्राम जे आहे ते क्रिएटरला पैसे देत नाही. आता थोडेफार गोष्टी आहेत, जसं की सबस्क्रिप्शन असेल, गिफ्ट्स नावाचा ऑप्शन आहे, त्याचबरोबर नवीन नवीन बोनस नावाचा ऑप्शन आलेला आहे. पण हे प्रत्येकालाच मिळेल असं नाही, म्हणजे 100% गॅरंटीज नाही या गोष्टीमध्ये की ते मिळू शकेल. सो याच्या म्हणजे इंस्टाग्रामवरून अर्निंग होतं हे तसं बघायला गेलं तर यूट्यूबच्या दृष्टिकोनातून जे आहे ते यूट्यूब एका दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्याला ॲड्सचे पैसे वगैरे देतं, तसं इंस्टाग्राम देत नाही. इंस्टाग्रामवरती जर तुम्हाला अर्निंग करायचं असेल तर तुम्हाला 2-3 गोष्टी भेटतात, जसं की सबस्क्रिप्शन असेल, गिफ्ट्स असेल. आता बघा, तुमच्या रील्स जर लोकांना आवडल्या तर लोक तुम्हाला गिफ्ट्स पाठवू शकतात. मग काही लोक ₹10 ₹20 असे गिफ्ट्स पाठवतात, मग त्या गिफ्ट्सचं अर्निंग तुम्हाला भेटतं. त्याचबरोबर सबस्क्रिप्शन असतं, म्हणजेच काय, तुमचा जर एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट असेल, एकदम असा अट्रॅक्टिव्ह असं कॉन्टेंट तुम्ही इंस्टाग्रामवरती अपलोड करत असाल आणि लोकांना तो आवडत असेल तर लोक त्या गोष्टीचे पैसे देऊन पण व्हिडिओ बघतात. मग लोकांनी ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते शिकवू शकता, किंवा जे आहे ते तसा कॉन्टेंट तुम्ही अपलोड करू शकता. मग यामध्ये जर मित्रांनो तुम्ही बघितलं तर जे लोक, मग तुम्ही सबस्क्रिप्शन ठेवू शकता ₹150, ₹200, ₹50 असं. म्हणजे इतके लोक, समजा 1000 लोकांनी तुमची ₹50 सबस्क्रिप्शन घेतली तर तुमचे ₹50,000 होऊ शकतात. सो अशा प्रकारे इंस्टाग्रामवरती जे आहे ते तुम्हाला गिफ्ट्स आणि सबस्क्रिप्शनवरचं अर्निंग होतं. आणि बोनस जे आहे ते आत्ता नुसतं टेस्टिंग चालू आहे, अजून कोणाला जास्त भेटलेलं नाही. कारण काही लोकांना जे आहे ते रील्स अशा मिलियन, 10-10, 20-20 मिलियनवरती गेल्यानंतर काही लोकांना बोनस भेटत आहे, आणि तो बोनस अगदी $5, $10 पासून ते $100-200 पर्यंत अशा प्रकारे काहीतरी बोनस आहे. पण आता मित्रांनो, आपण मुद्दा काय येतो की हे सगळं जर आपल्याला म्हणजे एक्सक्लुझिव्ह कॉन्टेंट नसेल, काय नसेल, तरी देखील आपण इंस्टाग्रामवरून अर्निंग करू शकतो का, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो, हो. 100% जे आहे ते आपण इंस्टाग्रामवरून देखील अर्निंग करू शकतो. मग ते कसं करायचं असतं हेच आपण आता बघूया. मित्रांनो बघा, इंस्टाग्रामच्या मदतीने तुम्ही ई बुक्स वगैरे असतील किंवा तुमचे पेड कोर्सेस असतील ते सेल करू शकताय. काही ॲप्लिकेशनवरती रेफरल बोनस जास्त भेटतो, तर ते इंस्टाग्रामच्या मदतीने तुम्ही प्रमोट करून जे ते कमवू शकता. त्याचबरोबर काय जे प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही एखाद्या ड्रेस, हा ड्रेस कसा आहे, तो ड्रेस कसा आहे, कपड्यांचे किंवा छोट्या छोट्या गॅजेट्सचे जर रिव्ह्यू देत असाल, आणि जर गॅजेट्सचे रिव्ह्यू देताना ते लोकांना आवडत असतील, लोक म्हणत असतील आम्हाला पण घ्यायचं आहे, तर मित्रांनो तुम्ही तुमच्या ॲप्लिएट लिंक त्यांच्यासोबत शेअर करून त्याचं कमिशन जे आहे ते कमवू शकता. म्हणजे बघा, एखादा तुम्ही गॅजेट जो आहे तो प्रमोट केला असेल, म्हणजे एखाद्या गॅजेटबद्दल माहिती दिली असेल की हा गॅजेट मी विकत घेतला आणि हा एकदम छान आहे, तुम्हाला देखील हवा असेल तर तुम्ही या अकाउंटवरती कमेंट करा, तुम्हाला लिंक मिळेल. आता हे लिंक जे जातात त्यातील मित्रांनो बघा, समजा तुमची रील्स 1 लाख 2 लाख व्ह्यूजपर्यंत गेली आणि आरामात इंस्टाग्रामवरती जातात. 1-2 लाख वरती जर तुमची रील्स गेली, ॲटलिस्ट एक 5 ते 10,000 लोकांनी जर कमेंट केली, तर 10,000 मधल्या 1000 लोकांनी जरी प्रोडक्ट घेतला आणि त्या प्रोडक्टचं तुम्हाला पर प्रोडक्ट ₹10 जरी मिळाले कमिशन, तर 1000 लोकांनी जे घेतलेलं आहे प्रोडक्ट त्यातले ₹10 जर बघितले तर ₹10,000 तुमचे होतात. सो अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते अर्निंग करू शकता. आणि सगळ्यात जास्त अर्निंग होतं ते ब्रँड्स डील आणि प्रमोशनने होतं. आणि हे मित्रांनो तुम्हाला करण्यासाठी थोडेफार फॉलोअर्स कमवावे लागतात. जसे की बघा, काही छोटे ब्रँड्स जे आहेत, जसे की ₹500, ₹1000 कॅम्पेन चालवणारे पण ब्रँड्स आहेत, तर ते काय करतात, ज्यांचे फॉलोअर्स 10,000 पेक्षा कमी असतील आणि ज्यांच्या रील्सवरती 1000, 2000, 5000 असे व्ह्यूज येत असतील, तर त्या लोकांकडून प्रमोशन करून घेतात. आणि मित्रांनो, तुमची जर इन्स्टा आयडी असेल आणि तुम्ही जर स्वतःचा चेहरा दाखवून जर इन्स्टावरती रील्स वगैरे बनवत असाल, कोणत्याही कॅटेगरीमध्ये, ज्या निशमध्ये तुम्ही यूट्यूबवरती काम करताय त्याच निशमधून
माध्यमातून तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं असेल, ज्या गोष्टीच तुम्हाला नॉलेज आहे त्या गोष्टीचं इन्स्टा अकाउंट जर तुम्ही बनवलं तर तशा प्रकारचे ब्रँड्स तुमच्याकडे येतात आणि छोटे छोटे ब्रँड्स जे आहेत ते अगदी तुमचा इंस्टाग्राम 1000-2000 फॉलोअर्स झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते ब्रँड्स प्रमोशन भेटायला चालू होतात. आणि काही काही सुरुवातीला प्रमोशन असे पण असतात जे तुमचे 500-600 फॉलोअर्स जरी असतील तरी भेटतात, जे की ज्याला आपण बार्टर प्रमोशन म्हणतो. म्हणजेच काय, एखादी कंपनी तुम्हाला प्रोडक्ट पाठवते, आता तुमच्या आयडीची कॅपॅसिटी किती आहे त्यानुसार पाठवते. समजा एखाद्या ब्रँडचं प्रोडक्ट जे आहे ते 500 रुपये ते 1000 रुपयाच्या दरम्यान असेल तर ते ब्रँड्स तुम्हाला प्रोडक्ट पाठवतं आणि तुम्हाला त्या प्रोडक्टचा व्हिडिओ करून तुमच्या इन्स्टा अकाउंटवरती टाकायचा असतो आणि त्याचे जे आहे ते पैसे वगैरे तुम्हाला काय भेटत नाहीत, पण तो प्रोडक्ट तुमच्याजवळ ठेवा असं सांगतं. ठीक आहे, सो याला बार्टर म्हणतात. मग ते मोठे मोठे जर क्रिएटर जर तुम्ही बघितले, जसं की माझ्या इन्स्टावरती देखील बघितलं तर माझ्याकडे मोबाईल फोन्स वगैरे असे बार्टर येतात. तर हे मोबाईल फोन्स वगैरे आलेले आहेत ते मला स्वतःला मिळतात किंवा काय काय मोबाईल रिटर्न जातात आणि त्याचे पैसे भेटतात. सो अशा प्रकारे देखील प्रमोशन असतं. आणि त्यानंतर मित्रांनो तुमचे जसे जसे फॉलोअर्स वाढत जातील तसे तसे तुमच्या प्रमोशनचा रेट पण वाढत जाईल. जसं की तुमचे जर समजा 1-2 लाख फॉलोअर्स झाले आणि तुमच्या रील्सवरती 1 लाख 2 लाख असे जर व्ह्यूज यायला चालू झाले तर मित्रांनो आरामात तुम्हाला जे आहे ते 10,000 ते 40,000 पर्यंत एका रील्सचे तुम्हाला पैसे भेटू शकतात. आणि कसं आहे ते ब्रँड्सवरती पण डिपेंड आहे. एखाद्या ब्रँडचं बजेट जे आहे ते कमी असतं, एखाद्या ब्रँडचं जास्त असतं. सो एखाद्या ब्रँडला तुमच्याकडून जास्त प्रॉफिट भेटणार असतो, एखाद्याला कमी, तर त्यानुसार तुमचं जे आहे ते थोडंफार कमी जास्त होतं. पण बघा, समजा तुमचे 10,000 फॉलोअर्स असतील आणि तुम्हाला महिन्यातून 2 ते 3 प्रमोशन छोटे मोठे आले, समजा 2-2 हजाराचे जरी आले, 10,000 फॉलोअर्सवरती 2,000ची डील आरामात भेटू शकते. 2-3 जरी तुम्हाला ब्रँड्स प्रमोशन भेटले तर तुमचे महिन्याचे 5-6 हजार रुपये होतात सुरुवातीला इंस्टाग्रामवरती सांगतोय मी. तर मित्रांनो अशा प्रकारे जे तुम्हाला प्रमोशनमधून इंस्टाग्रामवरती जास्त पैसे भेटू शकतात. मग त्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारचे रील्स आणि कॉन्टेंट अपलोड करावं लागेल. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे, तुम्ही जे इंस्टाग्रामवरती रील्स अपलोड करणार आहात त्या सेम तुम्ही YT-वरती अपलोड केलं तरी देखील तुम्हाला यूट्यूबवरती पण ग्रोथ भेटेल आणि इंस्टाग्रामवरती पण ग्रोथ भेटेल. सो मित्रांनो इंस्टाग्रामवरती तुम्ही अशा ब्रँड प्रमोशन थ्रू जे आहे ते जास्त प्रकारे अर्निंग करू शकता आणि इंस्टाग्रामच्या मदतीने तुमचा यूट्यूब चॅनल देखील चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता. आशा आहे मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की इंस्टाग्रामवरून तुम्ही कशा प्रकारे पैसे कमवू शकता. मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे करिअर करायचं असेल आणि यूट्यूब बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला प्रो यूट्यूबर कोर्स आहे, तो नक्की प्रत्येकाने घ्या, कारण त्या कोर्समध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी यूट्यूबबद्दल सांगितलेल्या आहेत आणि जास्त प्रकारे अर्निंग कशा प्रकारे करू शकता यूट्यूबवरून हे देखील आपण त्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला 24/7 कस्टमर सपोर्ट देखील आपला व्हॉट्सअपवरती भेटतो, म्हणजे तुम्हाला ज्या पण शंका येतील व्हॉट्सअपवरती मला विचारू शकताय. तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कोर्सची लिंक सोबतच व्हॉट्सअप नंबर देखील दिला आहे, त्यावरती व्हॉट्सअप करा आणि आपला कोर्स नक्की घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.